देव तुकाराम रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। पर्वतवासीचे पर्वती मलिंच राजे नेनो किती दीपदीपीचे भूपती आले गणपती गडपाळ प्रभू रामचंद्र भगवान की जय। सर्व जमलेल्या राम भक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून वेड्यावाकड्या भाषामध्ये कथाभाग सांगण्याचा प्रयत्न करू. जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड असे नाम सर्वांच्या अखंड मुखामध्ये राहो ही सर्वांसाठी धारेश्वराच्या चरणी प्रार्थना. कथेला सुरुवात. प्रभू रामचंद्रांचा अभिषेक करण्याचा निश्चय वडिलांच्या मनामध्ये झालेला आहे. सर्वांचा विचार घेतलेला आहे. नागरिक लोकांचा त्यावेळेस बहुमताने सांगितलेलं आहे की प्रभू रामचंद्रासारखा राजा न भूतो न भविष्यती. म्हणून आनंदाने तुमच्या मनात आले ना प्रभू रामचंद्राला राज्यपद द्या, राज्याभिषेक करा, आमचा काही अभिमान नाही असं म्हटल्यानंतर सगळे आनंदी झाले. उत्साह करण्यासाठी वशिष्ठ गुरुला विचारलं. त्यावेळेस सगळ्यांना आमंत्रित केलं. राम राजा होणार आहे. गुरुपुष्य अमृत योगावर चैत्र महिन्यात वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे. आनंदी आनंद अयोध्येमध्ये झालेला आहे. म्हणून जेवढे राजे आमंत्रित केलेले होते तेवढे राजे काही डोंगराळ प्रांतामधले राजे होते, काही मुस्लिम राजे होते, सर्व काही हिंदूचे राजे होते, डोंगराळ भागात राहणारे, गंतड भागात राहणारे, घाटाच्या भागात राहणारे, किल्ल्याच्या ठिकाणी राहणारे सगळे जेवढे राजे होते आमंत्रित केलेले तेवढे राजे राम राजा होणार आहे. आनंदाने सगळे झाले रामराजे. काय उडे आम्हाशी असे दिवस आम्हाला पाहायला मिळणार आहे. याच्यासाठी आनंदाने त्या ठिकाणी आलेले आहे. देवोनी श्रीरामाचे साटोप भार्गव जयाचा प्रताप तेने धाके सकळही नरप आपे आप पयाले धाक रामाचा का सगळ्या क्षत्रियांना धाक या भार्गवाचा आहे. तो भार्गव सीतेला जिंकल्यानंतर वाटेकडं सर्व गणारी मंडळी घेऊन येत असताना त्याचं धनुष्य मोडल्यावरून त्याला राग आलेला होता, युद्धासाठी आलेला होता. पण एवढा क्षत्रियाचा कर्दनकार जो परशुराम आहे यालाही जिंकलेलं होतं. आणि या प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाला आपण जर कोणी राजे गेले नाहीत आणि राम जर आपल्यावर रागावला तर आपलं काही खरं नाही. त्याच्यापेक्षा चला असं त्या ठिकाणी सर्व राज्यांनी ठरविलं आणि सगळ्यांनी आनंदयुक्त अंतःकरणानं त्या अयोध्येमध्ये गर्दी केलेली आहे. तेही राजे करवया वचिष्ठ वचन तेले झाले पूट जोडून सावधान वचन. पण मनोमार्ग गेला तो ते मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. वेद सांगतात त्याप्रमाणे, शास्त्र सांगतात त्याप्रमाणे आणि शास्त्रामध्ये पारंगत असलेले गुरु आणि ते गुरु सांगते त्याप्रमाणे वर्तन माणसाचं असावा. याच्यासाठी सगळे आमंत्रित झालेले राजे जरी असले तरी काही बोलत नव्हते. मोठेपणाचा अभिमान त्यांनी बाजूला सारलेला होता. वशिष्ठ महाराजांच्या समोर हात जोडून उभे होते. कारण वशिष्ठांच्या हातात आहे रामाच्या राज्याभिषेकाला लागणारी सामग्री. ते त्यांच्या तोंडातून काय सांगते, हे आणा ते आणा. मग ते काय आणायचं सांगते हे ऐकण्यासाठी कान टवकारून हात जोडून सगळे जमलेले राजे, नगर, नागरिक सर्व काही लोक उभे राहिलेले आहेत आणि ऐकू लागलेले आहेत. पुढे महाराज सांगू लागलेले. वचिष्ठ मुखीचे वचन काय देईल आज्ञापन ते करा सावधान नरप संपूर्ण वचनार्थी.
सर्व राजे जे आहेत का वचन अर्थ श्रवण करण्यासाठी वसिष्ठांचा जेवढे जे काय जमलेले राजे होते त्यांच्या मुखातलं वचन राम राज्याभिषेकासाठी काय काय सामग्री आता आपल्याला सेवकांना आणण्यासाठी सांगतात हे ऐकण्यासाठी सगळे सेवक सगळे राज्य त्या ठिकाणी वाट बघू लागले, त्यांच्या तोंडाकडे बघू लागले काय सांगते त्यांनी सांगावा आणि आम्ही ऐकावा लगेच कामाला लागा एवढी तयारी त्यांची होती. पण आज्ञा झाल्याशिवाय काही करता येत नाही, आज्ञेची वाट पाहत होते. आणि काही देशोदेशिका प्रजाप्रधान सकळिका वचिष्ठ वचनाचे चाटक रघुकुळ टिळक अभिषेक रघुकुळाचा गंध असलेला रघु राजाचं कुळ आणि त्या कुळामध्ये गंधाप्रमाणे सगळ्यात श्रेष्ठ असलेला राम, या रामाला राज्याभिषेक करायचा सगळ्यांच्या मुखानं ठरलेला आहे, सगळ्यांना आनंद झालेला आहे म्हणून सगळ्यांनी गर्दी केलेली आहे. मग देशोदेशाचे राजे राजाच्या हाताखालची प्रजा सर्व काही प्रधान सेना सेनापती सगळे काही हजर झालेले आहेत. पण सामुग्री काय सांगतात आणि ते सांगितलेलं काम ती सेवा राम राज्याभिषेकाची ती आपल्याला करायला मिळावा म्हणजे आपण जन्माला आल्याचे सार्थक होईल असं प्रत्येकाला वाटत होतं. देवाची सेवा करायला मिळावा. मग देवाची सेवा देव मिळण्यासाठी साधना अनेक प्रकारची आहेत. 9 प्रकारची भक्ती आहे. 9 प्रकारची भक्ती 9 भक्ताने केलेली आहे. मग ज्याला जी जमती त्यानं ती करावी. श्रवण ज्याला फक्त ऐकूनच राजा परीक्षितीचा उद्धार झाला. सगळ्यात सोपी सगळ्यात मोठी भक्ती म्हणजे श्रवण म्हणजे ऐकणे आणि ऐकून लक्षात ठेवणे आणि लक्षात ठेवल्याप्रमाणे वागणे झालं. या श्रवणाने माणसाचा उद्धार होतो आणि सगळे काय त्या ठिकाणी ऐकू लागले. कारण पण सांगणारे सांगत नव्हते आणि ऐकणारे कधी सांगते म्हणून उत्सुक झालेले होते. काय सामुग्री सांगणार आहेत राम राज्याभिषेकासाठी त्याने सांगावा आणि आम्ही कामाला लागावा एवढी तीव्रता सेवेची त्यांच्या मनामध्ये होती. समस्त देखोनी सावधान वचिष्ठ बोले अति गरजून आवे पटपूजन रघुनाथाचा राज्याभिषेक करायचा आहे. सर्व आमंत्रित केल्यावरून सगळे काही देशोदेशीचे राजे या ठिकाणी हजर झालेले आहेत. काय ज्या भेट वस्तू आणलेल्या आहेत का त्या काही सगळ्या या ठिकाणी राम राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी आनंदाने भेट वस्तू समर्पित करा असं त्या ठिकाणी वशिष्ठ महाराजाने गरजून जय घोषामध्ये मोठ्या आवाजानं सांगितलं. सगळ्याला ऐकू जाईल अशा प्रकारचं सांगितलं. हळून जर बोलावा त्या लाल गर्दी झालेली होती त्यांना ऐकू जाणार नाही. कारण आताच्या प्रमाणे माईक नव्हते ना त्यावेळेस, लाईटीचा सोबत नव्हता, त्याच्यामुळे मोठ्यानं गरजून सांगावं लागत होतं. सगळ्याला ऐकू जावा अशा भाषेमध्ये गुरुवर्यांनी आपापल्या भेटवस्तू आणलेल्या आहेर आणलेली आपल्या भाषेमध्ये सगळे आणून द्या असं त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं. शतानुशेत कुंभ सुवने नानरत्नी परिपूर्ण रायाही अनाळे आपण पटपूजन रघुनाथाच्या राज्याभिषेकासाठी सगळ्याही राजांनी ज्या ज्या आपल्या यथाशक्तीनुसारच माणूस देणगी देत असते. यथाशक्तीनुसारच माणूस आहेर करीत असते, भेट वस्तू देत असते. मग कुणी काय आणले? सगळे देशोदेशीचे राजे होते. हे काही गरीब माणसं भिकारी नव्हते. आणि एका महान देवादिदेव राजा होणाऱ्या भूतलावरला या आनंदयुक्त अंतकरणानं देवाला देणगी द्यायची होती, देवाला भेट वस्तू द्यायची होती. म्हणून सोन्याच्या घागरी रत्नानं भरलेल्या भेट वस्तू म्हणून आणलेल्या त्या ठिकाणी गुरुच्या आज्ञेवरून सगळे राजे त्या गुरुच्या समोर समर्पित करू लागलेले आहेत. शिवेत वारू शिवेत हस्ती शिवेत चामरे घेऊन हाती
दशरथादी सकळ नरपती पूजे प्रती उभे असा दशरथ आधी सगळे काही राजे राज्याभिषेकाची पूजा चालू असताना उभं राहा. श्वेत वारू म्हणजे पांढऱ्या रंगाचा घोडा, श्वेत चामरे ढाळायचे म्हणजे हवा घालण्यासाठी. पहिले चामरे होते, आता पंखे निघाले. मग हे चामरे हातात घ्या, पांढऱ्या रंगाचा घोडा आणा. सगळे दशरथ आधी सगळे जमलेले राज्य राम राज्याभिषेकाची पूजा चालू असताना हात जोडून बघत उभे राहा अशी माझी आज्ञा आहे. असं त्या ठिकाणी गुरुवारी यांनी सगळ्यांना आज्ञा दिल्यानंतर, कारण आधी गुरु शिवंदावे आणि मग साधन साधावे, गुरुनं बोलावा आणि बाकीच्यांनी करावा, अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू झाला. प्रजा प्रधान देशो देशिक ते शक्ती देख आनावेजी निज कनक रघुकुळ टिळक पट जेवढ्या काही देशोदेशीच्या प्रजा आलेल्या आहेत, प्रधान अधिक सर्व काही लोक जे आलेले आहेत का, सोन्याच्या भेट वस्तू राज्याभिषेकासाठी रामाच्या जेवढ्या आणलेल्या आहेत का, तेवढ्यांनी या ठिकाणी समर्पित करण्याचं काम करा असं माझं आव्हान आहे. असं त्या ठिकाणी वशिष्ठ गुरूंनी सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांना आनंद झाला. त्याच शब्दाची आम्ही वाट बघून होतो. यांच्या आता आनंदाला पारावार राहिलेला नाही. जेवढ्या वस्तू आणलेल्या होत्या त्या समर्पित करण्यासाठी सगळ्यांची तयारी झाली म्हणतात. सप्रपिच्चे सनाक व्याघ्र चर्म सुवर्ण श्रंगी वर्षभ उत्तम छत्र पांडुर मनोरम अति उत्तम आनावे. पांढऱ्या रंगाचं छत्र, वाघाचं कातडं मुंडक्या सहित असलेलं, त्या ठिकाणी सोन्याचं शिंग असलेला बैल, म्हणजे वरून सोन्याचं शिंग बैलाला नसतंय, पण सोन्याच्या शिंगाला सोन्यानं मडवलेला बैल, नंदी बैल आपल्या भाषेमध्ये, असा सजून चांगल्या प्रकारे झुली फिली घेऊ टाकून सजावट चांगल्या प्रकारची मी सांगतोय त्याच्यापेक्षा अधिक करा, पण कमी करू नका. कमी करायचं नाही, देवाच्या कार्यासाठी जास्त करायचं असं माझं आव्हान आहे. असं गुरुवार यांनी सगळ्या आलेल्या आमंत्रित राजाला, प्रधानाला, प्रजाला, गावातल्या नगर नागरिक लोकांना सांगितलेलं आहे. प्रतकाळी सुमुहूर्त जे जे उपचार वेदविक्त ते आणावे समस्त अभिषेकार्थ श्री रामाच्या राज्याभिषेकासाठी उद्या सकाळी गुरुपुष्य अमृताच्या योगावर वेद सांगते त्याप्रमाणे राज्याभिषेकाला लागणारी सामुग्री मी सांगतोय. तुम्हाला माहित नाही म्हणून मी सांगतोय. वेदानं सांगितलं राज्याभिषेकाला ज्या वस्तू लागतात त्या वस्तू मी माझ्या तोंडानं तुम्हाला आणण्याच्या सांगत आहे. त्या वस्तू मी सांगितलेल्या तुम्ही लवकरात लवकर उद्या सकाळी राम अभिषेकाच्या वेळी हजर कराव्या अशी माझी आज्ञा आहे, विनंती नाही. कारण मोठे राजे असो किंवा गुरु असो ती आज्ञा करीत असतात आणि बाकीच्यांनी त्या आज्ञेचं पालन करीत असतात, करावं लागतं. आणि जे छोटे आहेत का, या छोट्यानी मोठ्याला विनंती प्रार्थना करावी लागते. ब्राह्मणा द्यावे निमंत्रण उत्तम निपजावे मिष्टान्न सर्व कर्मी ब्राह्मणा भोजन नित्य निर्विघ्न कार्यार्थी. सर्व काळी ब्राह्मण भोजन कुठल्याही कार्यामध्ये धरलेल्या अडचण येऊ न देणारे आहे. म्हणून अगोदर ब्राह्मणांना बोलवा आणि इच्छानुसार त्यांच्या ब्राह्मणाच्या स्वयंपाक पंचपक्वान्नाचा करा. ब्राह्मणाच्या पंक्ती बसवा. ब्राह्मणांना सगळ्याच्या अगोदर जेवण घाला. तुम्ही म्हणता ब्राह्मणाला सगळ्याच्या अगोदर त्यांच्या इच्छेनुसार जीव घातल्यावर फळ काय मिळते? म्हणजे कुणीही काही जे कर्म करतंय का मिळावा या हेतूनच करतंय, आणि त्याच्या जर फायदा नसेल तर कुणी काही माणूस ते कर्म करायला रिकामा नाही. तोट्याचं कर्म करायला कुणी काही जगामध्ये उरलेला नाही. मग फळ काय म्हणजे फळ असं आहे, कुठलंही कार्य धरा आणि ब्राह्मणाला सुरुवातीला जीव त्या कार्यामध्ये जर घातलं, धरलेल्या कार्यामध्ये अजिबात विघ्न येत नाही. याच्यासाठी अगोदर ब्राह्मणाला जीव घाला असं त्या ठिकाणी गुरुवारी यांनी सांगितलं. रथ
रथ गजवाजी सालंकार सेना भृंगरावी विचित्र देवलयाती पवित्र राम मंदिर श्रृंगारा. आता रथ चांगला रामाचा सजवा, घोडा चांगला सजवा, घोडे सजवा, हत्ती सजवा, चांगल्या प्रकारची सजावट करा. मंदिराची देवाच्या चांगल्या प्रकारची सजावट करा. तसे राम मंदिराची सजावट करा. राम ज्या मंदिरात ज्या घरात राहतो त्या घराला चांगल्या प्रकारे शोभानं उद्याच्याला रामाला राज्याभिषेक करायचा आहे असं आवाहन त्या ठिकाणी गुरुवार यांना आमंत्रित असलेल्या हजर असलेल्या सर्व लोकांना सांगितलेलं आहे. सोयवचिष्टे आईसी आज्ञा दिली समस्तासी ते कार्य शीघ्रे तेसी आते उलासी पैठेले. स्वतः गुरुवर्या वसिष्ठांनी अशी आज्ञा केल्यानंतर सर्व काही गुरुवर्यांचे आज्ञाधारी होते. हुतू पण कामा नाही, सेवके करावे सांगितले काम. हुंकारा गेलं, मी नाही करणार तूच कर असं सेवकाने कधी करू नये. तो सेवक तो त्या मालकाला कधी आवडता होत नाही. आणि मालकाच्या आज्ञेनुसार जर त्या ठिकाणी तो सेवक जर विश्वासानं त्याची सेवा करीत असेल तर विश्वास उतो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता होय त्याचे. गडे जरी असला आणि विश्वासानं जर मालकाच्या राहिला तर गड्याचा मुनीम होतो आणि त्या मालकाचा कारभार हाकतो. ही विश्वासाची ताकद आहे. असा विश्वास त्या मालकावर त्या ठिकाणी होता. त्याच्यामुळे आनंदयुक्त अंतकरणाने आज्ञाचं पालन करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. वैकुंठीची पूर्ण प्रतिमा राज मंदिरी आणि शोभा चैतन्य तेज मिरवे सभा लाजे उभा कैलास. वैकुंठातली जी देवाच्या वैकुंठाची जी शोभा आहे का आणि ती शोभा या ठिकाणी सगळ्या अयोध्येची राम मंदिराची सजावट करून आणलेली आहे. वैकुंठ का ते कैलास काही अयोध्या आहे हे बघणाऱ्याला कुणाला सुद्धा कळत नव्हतं. एवढ्या प्रकारची शोभा वशिष्ठ महाराजांच्या आज्ञेवरून आज्ञाधारक नगर नागरिक लोकांनी केलेली आहे. अशा प्रकारची सजावट झालेली आहे. देवालय मुळारंभ सो प्रकाशे प्रकाश गर्भा चिदानंदे शोभे शोभा गर्भी पद्मनाभा महापूजा. चिदानंदे महाशोभा शोभून दिसली आहे. ज्ञानाचा आनंद तो सदैव टिकून राहणारा आहे. तो कोणचा? ब्रह्म आनंद. ब्रह्म प्राप्त झाल्यानंतर जो आनंद होतो त्याला म्हणतात ब्रह्मानंद. तो जर आनंद झाला तर कधी संपत नाही. आनंद त्यालाच म्हणतात. आपला आनंद कसला आहे? आपल्या मनासारखी गोष्ट घडली की आपल्याला झाला आनंद आणि मनाच्या विरुद्ध गोष्ट घडली की आपला गेला आनंद. हे असला आनंद आपला. पण हा ब्रह्मानंद ज्ञानानंद ज्ञानाने होणारा ब्रह्मानंद त्या ठिकाणी निर्माण झाला. सुवर्ण खचित सुवर्णाने बनवलेलं ते राम मंदिर राजगादी त्या ठिकाणी राज्याभिषेकासाठी तयार केलेली आहे. आणि त्याच्यामुळं सगळा आनंद आनंद, बघणाऱ्याला आनंद, ऐकणाऱ्याला आनंद, सजावट करणाऱ्याला आनंद, ज्याची पूजा होणार आहे त्याला आनंद, ज्याला पूजा करायची त्याला आनंद. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. अशा प्रकारे आनंदी आनंद त्या अयोध्येमध्ये राम राज्याभिषेकासाठी केलेला आहे म्हणतात. राज मंदिरी आगाध त्वरी ध्वज पताका प्रसाद शिकारी महोत्सव घरोघरी द्वारद्वारी रत्नदीप. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे घरोघरी गुड्या राम राज्याभिषेक असल्यामुळं उभा केली आहे. छत्र पताका सोन्याच्या कळश्या दारूदार उड्यावरी केलेल्या आहेत. अशा प्रकारे हरोहरी गलोगली सगळ्या गावामध्ये राम राज्याभिषेकासाठी जशी शोभा करता येईल, जशी आणता येईल याप्रमाणे सर्व लोकांनी शोभा त्या ठिकाणी आणलेली आहे. राजांगणी वाडे कोडे
कुंकुम चंदनाचे सडे नाना रंगमाळा चौकडे लाजे त्या पुढे वसंत हो अनेक प्रकारच्या रंगाच्या माळा फुलाच्या सुवर्णाच्या सर्व काही त्या ठिकाणी तयार केलेले आहे. अजून कुंकुमाचे सडे त्या ठिकाणी सगळे जमिनीवर टाकलेले आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी सगळी काही सजावट जेवढ्या रांगोळ्या सगळ्या काही काढलेल्या आहेत. उड्या पूर्ण सगळ्या काही त्या ठिकाणी शोभा आनंदयुक्त अंतकरणानं आनंद त्या गावामध्ये केलेला आहे. राजसभा शोभाये मान शोभेसी नंदन वन शरणा लोटांगणीये चित्ररथ वन विराजमान श्रीरामे आनंदवन चित्रवन सर्व काही जे देवांचे वन आहेत का आनंदवन यांनी शरण यावा या केलेल्या शोभेला अयोध्येतल्या सगळ्यांना वाटत होतं. सगळे लोक म्हणतात आनंदवन लय चांगलंय, आनंदवनातला फुलाचा बगीचा लय चांगला आहे, चैत्रवन लय चांगलंय. पण चैत्रवनाला कळानं बघायला ही शोभा अयोध्येची सजावट ज्या वेळेस आले आणि त्यावेळेस त्यांना वाटलं आपली शोभा कसली आली इथं, आपल्यापेक्षा लय शोभा येतं, आपण इथंच राहा म्हणजे आपल्याला स्वतः आणखी शोभा येईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. वैकुंठीचा श्रीराम राव त्याच्या अभिषेकी उत्सव वैकुंठीचा सर्व समुदाव आला पाहाव वैकुंठातला विष्णू राम रूपात अयोध्येमध्ये दशरथ राजाच्या पोटी जन्माला आलेला आहे हे सगळ्याला ज्ञात होतं. म्हणून त्या ठिकाणी त्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. म्हणून त्या रामाच्या सेवकांनी वैकुंठातली जी काही शोभा सर्व आहे ती शोभा अयोध्येच्या ठिकाणी आणलेली होती. म्हणून त्या ठिकाणी बघणाराला वैकुंठ कोणचं आणि ते अयोध्या कोणची हे अजिबात ओळखू येत नव्हतं. अशा प्रकारची शोभा त्या ठिकाणी शोभून दिसू लागलेली आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम